पुढील सूचना फक्त आ लेडी ऑफ बेथलेम पॅरिश धर्म ग्रामवासियांसाठीच असतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला आशा आहे तुम्ही हे जे ऐकत आहात तुम्ही सर्व सुरक्षित आहात आणि परमेश्वराने तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घेतलेली आहे. आज मी तुमच्या समोर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहोत. काही महत्त्वाचे विषय घेऊन आलेलो आहे. मला खात्री आहे आणि मला माहीत आहे की आपल्यामधील अनेक जण पुन्हा मिसाल येण्यासाठी उत्सुक झालेले आहात. अनेक जण वाट बघत आहेत की केव्हा आपल्याला परवानगी भेटेल आणि मिस्सा पुन्हा केव्हा सुरू होतील. आता हे सर्व कधी घडेल हे आपल्यावर अवलंबून नाही आहे, हे सरकारवर अवलंबून आहे. सरकार जेव्हा आपल्याला परवानगी देईल त्या अनुषंगाने कार्डिनल आपल्याला परवानगी देतील आणि तदनंतर आपण पुन्हा लोकांसाठी मिस्सा सुरू करणार आहोत. परंतु ते होण्या अगोदर कार्डिनल साहेबांनी तयारी करून ठेवायला सांगितलेली आहे. कार्डिनल साहेबांनी काही सूचना दिलेल्या आहेत व त्या सूचनाच्या अनुषंगाने प्रत्येक पॅरिशने आपापला प्लॅन बनवायचा आहे की जर मिस्सा सुरू झाल्या तर कशा प्रकारे आपण त्या साजरा कराव्यात किंवा कशा प्रकारे लोकांना परवानग्या द्याव्यात इत्यादी. कारण पहिल्यासारखं आता होऊ शकत नाही. जसं पहिलं होतं तसं होऊ शकत नाही. म्हणतात तसं न्यू नॉर्मल जे आहे ते आपल्याला अनुषंगायचं आहे. त्यामुळे थोडं वेगळं आपल्याला वागायला लागेल, थोडी वेगळी तयारी आपल्याला करायला लागेल. तर त्याविषयी मी तुम्हाला सांगण्यासाठी आज तुमच्या पुढे आलेलो आहे. पहिलं मी तुम्हाला कार्डिनल साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मी प्रथम तुमच्या समोर मांडणार आहे व तदनंतर आपण आपल्या डोंगरी पॅरिशमध्ये कशा प्रकारे आपण नियोजन करत आहोत, कसा विचार केलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. PDF फाईल तुम्हाला पाठवलेलीच आहे, परंतु अनेक जणांना वाचता येत नाही. तर त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला ही व्हिडिओ तुमच्यासमोर मांडत आहे. त्याचमुळे काही डेमोसुद्धा असेल. या व्हिडिओच्या दरम्यान आमच्या ऑनलाईन टीमने काही डेमो तयार केलेला आहे जेणेकरून आपल्याला अधिक माहिती मिळावी. तर कार्डिनल साहेबांनी केलेल्या सूचनांप्रमाणे सर्वप्रथम म्हणजे सर्वांना देवळात येताना मास्क घालावा लागेल. आता मास्क घालणं हे नवीन कॉमन झालेलं आहे. केवळ देवळातच नाही तर घराच्या बाहेर उतरताना तोंडावर मास्क हे आपलं सूत्र झालं पाहिजे. तर देवळात सर्वांनी मास्क घालावा. पवित्र पाण्याच्या कुंड्या ज्या आहेत त्या भरून ठेवता येणार नाही आणि लोकांवर पवित्र पाणी सुद्धा शिंपडण्यास परवानगी नाही. देवळात प्रवेश करण्यासाठी आणि देवळातून बाहेर जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे दरवाजे वापरायला लागणार जेणेकरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची गर्दी होऊ नये, संपर्क होऊ नये. म्हणून देवळात प्रवेश करण्यासाठी आणि देवळातून बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे दरवाजे वापरावेत. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी आणि बाहेर जाण्याच्या दरवाजावर स्वयंसेवक असावेत असं कार्डिनलनी सुचवलेलं आहे. देवळात गायनाची पुस्तकं ठेवायला बंदी आहे. कारण आपण एखादी व्यक्ती आली, गायनाच्या पुस्तकाला स्पर्श केला, गायन करताना थुंकी त्या पुस्तकावर उडते, तदनंतर दुसरी व्यक्ती येणार, त्याच पुस्तकाला स्पर्श करणार, थुंकी उडणार, संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे गायनाची पुस्तकं आणि इतर कोणतीही नोवेनाच्या पत्रिका सुद्धा देवळात ठेवायला बंदी आहे. दानपेट्या ज्या आहेत, कशीन बॉक्स आहेत, त्या देवळाच्या प्रवेशद्वारापाशी किंवा बाहेर जाण्याच्या दरवाजापाशी ठेवाव्यात. दानपेट्या मिस्सा दरम्यान अर्पणाच्या वेळेला फिरवायला परवानगी नाही. प्रत्येक इमाजी समोर सूचना लावाव्यात की इमाजीचे चुंबन घेऊन स्पर्श करू नये. इमाजीचे चुंबन आपण घेऊ शकत नाही आणि स्पर्श इमाजींना किंवा आपल्या ज्या प्रतिमा आहेत त्यांना करू नये. बसण्याविषयी सूचना आहेत. एका बाकावर 1 किंवा 2 व्यक्ती बसू शकतात. बाक किती मोठा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. चारी बाजूने अंतर ठेवायचं आहे आपल्याला. बाजूने आणि मागून आणि पुढून आपल्याला अंतर ठेवून बाकांची अरेंजमेंट करायची आहे. जे कुटुंब आहे कुटुंब एकत्र बसू शकते असे माननीय कार्डिनल साहेबांनी सांगितलेलं आहे. मुख्य पुरोहित, वाचक आणि गायक यांच्यासाठी वेगवेगळे माईक असणार जेणेकरून माईकवरून बोलताना सुद्धा संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून वेगवेगळे माईक वापरले जातील. देवळात शिस्त पाळण्यासाठी स्वयंसेवक आपण वापरणार आहोत आणि हे स्वयंसेवक लोक सुरक्षित अंतर ठेवतात की नाही याची शिस्त राखणार आहेत. गायन मंडळास एकत्र येऊन गायन करण्यास परवानगी नाही. म्हणजे यापुढे जोपर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग संपत नाही तोपर्यंत
होणार नाही. एकत्र येऊन क्वायर जे बसतं ते क्वायर होणार नाही. मुख्य पुरोहितांनी शुभ वर्तमान वाचनासाठी वेदीवरील माईक वापरावे. उपासनेच्या नियमात ते बसत नाही, परंतु परिस्थिती वेगळी असल्यामुळे मुख्य पुरोहितांना शुभवर्तमान वाचण्यासाठी मुख्य वेदीवरील माईक जे आहे ते वाचण्यास मुभा देण्यात आलेली आहे. देवळात कम्युनियन वाटू नये. देवळाच्या बाजूच्या हॉलमध्ये थोड्या भाविकांना मिस्सानंतर कम्युनियन देता येईल. फक्त हातावरच कम्युनियन देता येईल. कम्युनियन घेण्यासाठी येताना रांग होते आणि त्या रांगीमुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे देवळात मिस्सा दरम्यान कम्युनियन वाटण्यास परवानगी नाही. मिस्सानंतर बाहेर हॉलमध्ये कम्युनियन ठेवून थोड्या भाविकांना देऊ शकतात असं कार्डिनल सांगतायत. आपल्या चर्चच्या कॅपॅसिटीच्या 1/3 लोकच देवळात मिस्साला येऊ शकतात. देऊळ पूर्णपणे भरू शकत नाही, तर आपली चर्चची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या 1/3 म्हणजे जर आपल्या चर्चची क्षमता 600 लोकांची असली तर फक्त 200 लोकच मिस्साला येऊ शकतात. कार्डिनलने परवानगी दिल्यावर टप्प्याटप्प्यात देऊळ उघडावे असं सूचित करण्यात आलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त लोकांसाठी प्रार्थना करण्यास देऊळ उघडू शकतो. नंतर फक्त ज्यांची महिन्याची मिसा आहे त्यांना यांना परवानगी देऊ शकतो. तदनंतर सगळ्यांसाठी सुरू करू शकतो. तर कार्डिनलनी हे प्रमुख धर्मगुरूंवर सोडलेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने देऊळ उघडाल. 65 वर्षावरील वृद्ध, 10 वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया यांना मिस्साला येण्यापासून परावृत्त करणे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल त्यांनी अजिबात मिस्साला येऊ नये. तर कारण ही कॅटेगरी जी आहे, ही लोक जी आहेत ते जास्त वल्नरेबल आहेत, म्हणजे त्यांना धोका जास्त आहे, म्हणून त्यांना मिस्साला येण्यापासून परावृत्त करण्यास सूचित करण्यात आलेले आहे. मिस्सा वाढवू शकता. 2 मिस्सामध्ये अंतर ठेवायचं आहे, वेळ ठेवायचा आहे आणि मिस्सा कमीत कमी वेळात संपवायचा आहे. सॅनिटायझर व तापमान तपासणाऱ्या मशीन वापराव्या, त्याविषयी नंतर आणखी सांगेन. आणि चर्च वारंवार सॅनिटाईज करावे, या कार्डिनल साहेबांनी दिलेल्या सूचना आहेत. या सूचनाच्या अनुषंगाने सरकार जे काही सूचना देतील त्या विचारात घेऊन व आपल्या डोंगरी पॅरिसची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला आपल्या डोंगरी पॅरिससाठी पुन्हा मिसा सुरू करण्यास विशेष असं नियोजन करायला लागेल. परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. गेल्या वेळेला पॅरिश काउन्सिलची सभा झाली निवडक लोकांची. या सभेमध्ये काही गोष्टीवर आपण निर्णय घेतलेला आहे, तर ते मी तुमच्यासमोर मांडत आहे. हे फक्त विचारासाठी आहे. फायनलाइज जेव्हा मिसा सुरू करण्यास आपल्याला सांगितलं जाईल तेव्हा सर्व गोष्टीवर अंतिम निर्णय घेतला जाईल. हे फक्त तुमच्या विचारासाठी आणि सूचनांसाठी मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर 3 भागात आपण ही तयारी, हे नियोजन आपण डिवाईड केलेलं आहे. पहिला भाग म्हणजे देवळाची आपल्याला पूर्वतयारी करायला लागेल, देऊळ तयार करायला लागेल. तर त्यासाठी बाकांमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवलं जाईल. त्यामुळे जे एक्स्ट्रा बाक आहेत, मधील एक्स्ट्रा बाक असतील ते काढून आपण बेलेन माऊली हॉल आणि चर्चच्या नव्या हॉलमध्ये ठेवू, जेणेकरून त्याचासुद्धा वापर करण्यात येईल. आपल्या चर्चच्या दोन्ही प्रवेशद्वारापाशी, तारुडीच्या बाजूला तो मुख्य प्रवेशद्वार आहे तो, आणि नव्या हॉलच्या बाजूला प्रवेशद्वार आहे, तेथे आपण ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन लावलेले आहेत. नंतर गरज भासली तर आपण आणखी सॅनिटायझर मशीन लावू. सध्या दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर मशीन लावलेले आहेत. आपण दरवाजे प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी 2च दरवाजे वापरणार आहोत. एक म्हणजे आपल्या चर्चचा मुख्य दरवाजा जो आहे समोरचा, तो आपण वापरणार आहोत. त्याचप्रमाणे नवीन हॉलच्या बाजूला जो दरवाजा आहे त्या दरवाजाचा आपण वापर करणार आहोत. अशा प्रकारे फक्त 2 दरवाजांचा आपण वापर करणार आहोत. दोन्ही हॉलमध्ये आपले स्क्रीन अगोदर लावलेलेच आहेत. त्यावर मिस्सा व गायनांचे शब्द प्रसारित केले जातील. देवळामधील सर्व गायनाची पुस्तके, नोवेनाच्या पत्रिका काढून ठेवल्या जातील. पवित्र पाण्याचे कुंड देखील रिकामे केले जाईल. आता पूर्वतयारीचा भाग म्हणून मिस्साला कोण येऊ शकतील? तर मिस्साला आता सर्वांनाच तर काय आपण बोलावू शकत नाही. तर आपल्या चर्चमध्ये चर्चची 1/3 कॅपॅसिटी म्हणजे जवळजवळ 100-150 लोकांना आपण येण्यास परवानगी देऊ. तर सोयीसाठी आपण आपल्या गाव परिवारांची विभागणी 30-30 कुटुंबात केलेली आहे.
मी विभाग प्रमुखांना तशा सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे एका मिसासाठी रविवारी, हे रविवारविषयी मी बोलतोय, रविवारी एका मिसासाठी फक्त 30 कुटुंबांना परवानगी दिली जाईल. परिस्थितीनुसार हा आकडा वाढू शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो. आपल्याला सरकार काय सांगतं, कार्डिनल साहेब काय नंतर सांगतायत, त्याप्रमाणे आपण बघूया किती लोकांना आपण चर्चमध्ये एका मिसाला रविवारी प्रवेश देऊ शकतो. ज्यांना ज्या मिसासाठी येण्यास सांगितले आहे ते त्याच मिसाला येऊ शकतात. तुम्हाला जर रविवारी सकाळी 6ची मिसा या रविवारी भेटली असेल तर तुम्ही त्या 6च्याच मिसाला यायचं. तुम्ही असं म्हणू शकत नाही आता 6च्या बदली आम्ही 11च्या मिसाला आलो तर चालेल का, संध्याकाळच्या मिसाला आलो तर चालेल का. नाही, ज्या मिसाचा टर्न तुम्हाला मिळालेला आहे त्याच मिसाला तुम्ही येऊ शकतात. या लोकांव्यतिरिक्त प्रसेवक जे आहेत ते प्रसेवक मिसाला येऊ शकतात. ख्रिस्त शरीर प्रसेवक ज्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वर्धापन दिन असेल किंवा इतर विशेष मिस्सा असेल ते माझ्या पूर्व परवानगीने मिस्साला येऊ शकतात. रविवारच्या मिस्साला मी सांगतोय. जे आजारी आहेत, ज्यांना ताप, सर्दी, खोकला असेल किंवा जे कोविड पेशंटच्या संपर्कात आलेले असतील किंवा ज्यांच्या कुटुंबात कोविड पेशंट आढळलं असेल त्यांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत मिस्साला यायला परवानगी नसेल. त्याचप्रमाणे 65 वर्षावरील वृद्धांना आणि 10 वर्षाखालील मुलांना मिस्साला येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी खास मिस्सा द्यायची की नाही, कसं काय करायचं ते आपण नंतर विचार करू. आता आठवड्याच्या दिवसात ज्यांना रोज मिस्साला यायचं असेल त्यांनी अगोदरच चर्च कार्यालयात आपली नावं द्यायची आहे. त्या ज्यांनी नावं दिलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मिस्साला यायचे असेल तर त्यांना मला किंवा चर्च कार्यालयात अगोदर सांगावे लागेल. हे कशासाठी, जेणेकरून अचानक जास्त लोक येणार नाहीत आणि चर्चमध्ये गर्दी होणार नाही किंवा जी शिस्त आपण या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी शिस्त आपण पाळण्याचा प्रयत्न करतोय ती शिस्त भंग होऊ नये म्हणून गर्दीवर आपण नियंत्रण ठेवणार आहोत. त्यामुळे आठवड्याच्या दिवसात जे नेहमी मिसाला येतात त्यांनी सांगायचं आहे. ज्यांना बुधवारी शुक्रवारी यायचं असेल ते सुद्धा सांगून ठेवू शकतात. ज्यांना अचानक एखाद्या दिवशी यायचं असेल त्यांनी अगोदर आम्हाला कळवावे. मिस्सा किती असणार, मिस्सांची संख्या, तर आठवड्याच्या दिवशी आठवड्यात सकाळी 6 आणि संध्याकाळी 7 अशा शनिवार सोडून दररोज 2 मिस्सा असतील. सकाळी 6 आणि संध्याकाळी 7. शनिवारी सकाळी एकच मिस्सा असेल मुख्य चर्चमध्ये मी सांगतोय. रविवारच्या मिस्सा पुढील प्रमाणे असतील. रविवारी सकाळी 6 वाजता पहिली मिस्सा असेल, सकाळी 7 वाजता दुसरी मिस्सा असेल, संध्याकाळी 5 वाजता तिसरी मिस्सा असेल व संध्याकाळी 7 वाजता शेवटची मिस्सा. अशा रविवारच्या दिवशी 4 मिस्सा असतील. हे फक्त आपण नियोजन केलेलं आहे, हे फायनलाइज नाही आहे. कदाचित टाइम टेबल बदलू शकतं, मिसा वाढू कमी होऊ शकतात, बघूया. हे फक्त आमचं नियोजन आहे, नियोजित मिसाच्या वेळा आहेत. त्याचप्रमाणे दर शनिवारी संध्याकाळी पालखाडी आणि खाडीवर चॅपलमध्ये मिस्सा होतील आणि त्या रविवारच्या मिस्सा असतील. आता या मिस्सा त्या विभागातील लोकांसाठीच आहेत, जेणेकरून त्या विभागातील लोक येथे मुख्य देवळात येणार नाही व येथील परिसरातील लोकांना मिस्साला येण्याची संधी मिळेल. तर या 2 चॅपलमध्ये, खाडीवर आणि पालखाडी चॅपलमध्ये शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मिस्सा असेल आणि दर शनिवारी दोन्हीकडे मिस्सा असेल. एका ठिकाणी फादर मायकल जातील आणि एका ठिकाणी मी जाईन. त्यांना मुख्य देवळात मिस्साला यायला परवानगी नसणार. आणि इतर विभागातील लोक आहेत ते या दोन्ही चॅपलमध्ये जाऊ शकत नाही, त्यांनी मुख्य देवळातच यायचं आहे. तर त्या मिस्सा त्या विभागातील लोकांसाठीच आहे. लग्न कार्यासाठी वेगळी मिस्सा दिली जाईल. तसेच परिस्थितीनुसार लहान मुलांसाठी इंग्रजी मिस्सा रविवारी सकाळी 11 वाजता साजरी केली जाईल. त्याविषयी आणखी विचारविनिमय केला जाईल. स्वयंसेवक, आता चर्चमध्ये सगळी शिस्त पाळण्यासाठी आपल्याला स्वयंसेवकाची गरज असेल तर हे स्वयंसेवक कोण असतील, त्यांचं कार्य काय असेल. ज्या विभागातील कुटुंबांच्या मिस्सा असतील त्याच विभागातील पॅरिश काउन्सिल मेंबर्स आणि सेवक नेते हे त्या मिस्साला स्वयंसेवकांचं काम करतील. त्यांचं कार्य काय असेल, त्यांचं कार्य म्हणजे जे भाविक मिस्साला येतील त्यांचं तापमान चेक करणे, नंतर भाविकांनी सॅनिटायझरचा वापर करून देवळात प्रवेश करण्यास त्यांना मदत करणे, देवळात बसायला त्यांना जागा देणे आणि देवळातून बाहेर पडताना त्यांना रांगेने बाहेर पडण्यास मदत करणे. अशा प्रकारे हे कार्य स्वयंसेवकांचं असेल.
त्याचप्रमाणे ज्या कुटुंबांना मिसा दिलेल्या आहेत त्याच कुटुंबातील लोक आलेली आहेत की अन्य कोण लोक सुद्धा आलेली आहेत की नाही, हे पाहणं, हे तपासणं काम स्वयंसेवकांचं असेल. आता आपण प्रत्यक्ष मिसाकडे जाऊया. प्रत्यक्ष मिसाच्या वेळेला आपल्याला काय करायला लागेल? तर भाविकांनी 15 मिनिटे अगोदर, कमीत कमी 15 मिनिटे अगोदर तरी मिसाला यायचं आहे, जेणेकरून जी शिस्त आहे ती शिस्त आम्हाला पाळता येईल. तर सांगितल्याप्रमाणे देवळाचे 2च दरवाजे उघडे असतील आणि मिसानंतर सुद्धा 2 दरवाजे उघडे असतील. मिसा सुरू झाली की बाकीचे दरवाजे उघडले जातील, जेणेकरून व्हेंटिलेशन असेल. आता जसे तुम्ही चर्चमध्ये याल, सर्वप्रथम तुमचं टेम्परेचर, तापमान चेक केलं जाईल. बहुतेक ते गेटवरच चेक केलं जाईल. तापमान चेक केल्यावर, टेम्परेचर चेक केल्यावर तुम्ही देवळाच्या मुख्य दरवाजावर येऊन रांगेने मध्ये यायचं आहे. म्हणजे एक व्यक्ती तिथे रांगेने उभा असेल, आमचा व्हॉलेंटियर त्या व्यक्तीला सांगेल, ती व्यक्ती मध्ये येईल. नंतर सॅनिटायझरने आपला हात ती व्यक्ती साफ करेल आणि मग ती व्यक्ती रांगेने पुढे येईल, तोपर्यंत दुसरी व्यक्ती मध्ये येईल. तर ती व्यक्ती मध्ये येईल. मध्ये आल्यावर ती समोर यायची आहे किंवा व्हॉलेंटियर आमच्या तिथे असेल, ते व्हॉलेंटियर त्या व्यक्तीला जागा दाखवेल, त्या भाविकाला जागा दाखवेल. मग त्या भाविकाने त्या जागेवर जाऊन बसायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रोसिजर आहे. तुम्हाला डेमोत सुद्धा दाखवला गेलेला आहे की कशी व्यक्ती आतमध्ये आली, कसं तिने सॅनिटायझरने हात साफ केले, कशी पुढे आली, जागा कशी दाखवली गेली आणि कशा प्रकारे जागेवरती जाऊन बसली, कोणत्या जागेवर जाऊन बसली, हे तुम्हाला डेमोद्वारे सुद्धा दाखवलं जात आहे. तीच प्रक्रिया मिसा संपल्यावर सुद्धा असेल. आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे एक एक बाकाने उठून बाहेर जातील. सुरुवातीला 5 मिनिटे सगळ्यांना देवळात बसायला परवानगी दिली जाईल आणि 5 मिनिटे बसल्यावर मग आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला एक एक बाक सांगतील. त्याप्रमाणे आपल्याला देवळाच्या बाहेर जायचं आहे, कोणतीही गर्दी न करता किंवा मनाप्रमाणे न उठता. त्याचप्रमाणे तुम्हाला बसण्याची जागा, जी तुम्हाला जागा दिली जाईल त्याच जागेवर बसायचं आहे. कोणतीही परमनंट जागा नाही, माझी हीच जागा माझी सुरुवातीपासून आहे, मी याच जागेवर बसणार, किंवा देवळात मी इतकी वर्ष याच जागेवर बसत होतो, अचानक मला जागा कशी बदलायला लावता. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, व्हॉलेंटियर्स देतील त्याच जागेवर तुम्हाला बसायचं आहे. 2 व्यक्तीमध्ये चारी बाजूने 6 फुटाचं अंतर असेल आणि एकाच कुटुंबातील व्यक्ती असतील, त्या कुटुंबातील व्यक्ती एकत्र बसू शकतात. एका बाकवर मग 3-3, 4-4 बसू शकतात. त्यामुळे आपण कुटुंबांना मिसा दिलेल्या आहेत, कुटुंबाप्रमाणे विभागणी केलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक देवळामध्ये येऊ शकतील. जर आम्ही सांगितलं तर 100 लोक, 150 लोकच निवडायची, तर मग आपल्याला कमी लोक देवळामध्ये त्यांना प्रवेश देता येईल. कुटुंब एकत्र बसू शकतात, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे आपण विभागणी केलेली आहे आणि त्यांना एकत्र बसण्यास सांगितले आहे. आणि कृपया कुटुंबाने एकत्रच बसायचं आहे. जरी तुमच्या नवऱ्याशी भांडण झालेलं असलं किंवा काही रिलेशन बिघडले असतील तरी देवळात येऊन एकत्र बसा. 2 फायदे होतील. एक म्हणजे आपण देवळात एकत्र येऊन बसल्याने प्रार्थनेद्वारे आपल्यातील हेवेदावे दूर सुद्धा जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवळात जास्तीत जास्त लोकांना आपण सामावून घेऊ शकू. तर हा सगळा प्रोसिजर आहे जो तुम्हाला डेमोमध्ये दाखवण्यात आलेला आहे. मिसाच्या वेळेला गायन मंडळ असणार नाही, तर फक्त 2च व्यक्ती गायन मंडळात असतील. एक वाद्य करणारी व्यक्ती, वाद्य वाजवणारी व्यक्ती आणि दुसरं गायन करणारी व्यक्ती. तर 2च व्यक्ती मिसामध्ये गायन मंडळामध्ये असतील. दोन्ही वाचकांसाठी वेगवेगळे माईक असतील. वाचक वाचनाची वस्त्रे घालणार नाहीत. आम्ही वेदीवरूनच शुभवर्तमान प्रकट करू आणि वेदीवरूनच प्रवचन देऊ. जरी ते उपासनेच्या नियमात बसत नसलं तरी तसं करायला लागणार. प्रत्येक वाचनानंतर माईक जे आहे ते आम्ही फवारणी करून सॅनिटाईज करणार आहोत. अर्पण मिरवणूक होणार नाही. ज्यांना अर्पण द्यावायचे असेल ते मिसा अगोदर वेदीसमोर अर्पण आणून ठेवू शकतात. कम्युनियन देण्याबाबतीत, तर कम्युनियनसाठी रांगेने कोणी पुढे यायचं नाही. तर तुम्हाला डेमोमध्ये दाखवलं जाईल की प्रसेवक तुमच्या जागेवर येतील, तुम्ही उठायचं आहे, कम्युनियन घ्यायचं आहे, मास्क खाली करायचं आहे, कम्युनियन घ्यायचं आहे आणि मग प्रसेवक पुढच्या व्यक्तीकडे जातील, त्यांना कम्युनियन देतील, नंतर पुढच्या व्यक्तीकडे जातील, त्यांना कम्युनियन देतील. अशा प्रकारे प्रसेवक प्रत्येकाच्या जागेवर जाऊन त्यांना कम्युनियन देतील.
कम्युनियन फक्त हातावरच घ्यायचं आहे. कोणी जिभेवर कम्युनियन घ्यायचं नाही, हातावरच कम्युनियन घ्यायचं आहे. आपल्याकडे पुष्कळ प्रसेवक आहेत, त्यामुळे आपण प्रत्येक बाजूने एक एक दोन दोन जरी प्रसेवक पाठवले तरी जेवढा वेळ रांगेने यायला लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ कम्युनियन वाटायला लागेल, ते तुम्हाला दाखवलं जाईल. संपूर्ण मिस्साभर सर्व भाविकांच्या तोंडावर मास्क असेल, कोणीही मास्क काढणार नाही. संपूर्ण मिस्सात तोंडावर मास्क ठेवणं कंपल्सरी आहे. शांती देण्यासाठी हस्तांदोलन केलं जाणार नाही, हँडशेक केलं जाणार नाही. नमस्कार करून लांबूनच शांती द्यायची आहे, जे आपण करतो. दानपेटी जी आहे ती फिरवली जाणार नाही. प्रवेशद्वारापाशी दानपेट्या ठेवल्या जातील. तुम्ही मिस्साला येताना किंवा देवळातून बाहेर जाताना तुम्ही या दानपेटीत दान टाकू शकता. नंतर मिस्सानंतर तुम्हाला ऑलरेडी दाखवलं गेलेलं आहे की कसे भाविक मिस्सानंतर बाहेर जात आहे. तर मिस्सानंतर रांगेने शिस्तीत एक 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 जण एक एक बाकाप्रमाणे बाहेर जाणार आहे. कोणी इमाजीपाशी येणार नाही, कोणी वेदीपाशी येणार नाही. देवळात फक्त 5 मिनिटं प्रार्थना करायची आहे आणि मग बाहेर जायचं आहे. नंतर देवळाच्या आवारात कोणी थांबायचं नाही आहे. देवळाच्या आवारात थांबून एकमेकांशी चर्चा करायची नाही आहे. देऊळ किंवा देवळाचा आवार हे एकत्र येण्याची जागा झाली पाहिजे नाही. कारण जेवढी आपण गर्दी करू, एकत्र येऊ, तेवढा आपला कोरोनाचा संसर्ग वाढवण्याचा धोका जास्त असतो. जरी तुम्ही एकमेकांशी बोलायचं असले तर तोंडावर मास्क काढू नका, 6 फुटाचं अंतर ठेवू नका. परंतु शक्यतो देवळाच्या आवारात जास्तीत जास्त वेळ थांबायचा नाही. मिस्सा संपल्यावर संपूर्ण चर्च पुन्हा सॅनिटाईज करण्यात येईल. अन्य काही सूचना आहेत. अतिपवित्र साक्रामेंताचं चापल जे आहे ते चापल बंदच राहील, कारण 2-4 लोक जाऊन बसतात आणि मग तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. म्हणून अतिपवित्र साक्रामेंताचं चापल बंदच राहील. रविवार सोडून अन्य दिवशी सकाळी 8 ते 11च्या दरम्यान चर्च जे आहे ते उघडं राहील. तुम्ही येऊन शांतपणे प्रार्थना करू शकता, परंतु जे नियम सांगितले आहेत ते सर्व पाळायचे. मास्क घालायचा, हात सॅनिटाईज करायचे, गायन पुस्तक किंवा प्रार्थनेचं पुस्तक देवळातलं वापरायचं नाही. हे सगळं नियम पाळायचे आहेत. आपल्या देवळाच्या इमाजी आहेत, प्रतिमा आहेत, त्यांना चुंबन घ्यायचं नाही त्याचं, आणि त्याला स्पर्श करायचा नाही. कशासाठी पुन्हा आपल्याला माहीत आहे. कुणाला कुंसार व्हायचं असेल तर ते अन्य वेळेत आमच्याकडे येऊ शकतात. आता सुद्धा कोणाला कुंसार व्हायचं असेल आमच्याकडे येऊ शकता, परंतु मिस्साच्या अगोदर किंवा मिस्साच्या नंतर कशाला नको, कारण मग तेथे सुद्धा भाविकांची गर्दी वाढेल. 5-6 जण कुंसाराला आली तर सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ठेवता येणार नाही आणि मग अन्य तयारीसुद्धा करायला आम्हाला वेळ मिळणार नाही. तर अन्य वेळेत कोणाला खरोखरच कुंसार व्हायचं असेल तर आम्हाला फोन करून सांगा, आम्ही तुम्हाला सांगू केव्हा कुंसारासाठी यायचं. आपण यूट्यूबवर जी मिस्सा दाखवतो ती यूट्यूबवर मिस्सा दाखवणं चालू राहील. जे भाविक मिस्साला आले नाहीत, ज्यांना टर्न मिळाला नाही, त्यांनी मिस्सा ऐकावी. रोजची मिस्सा आणि रविवारची मिस्सा यूट्यूबवर मिस्साचं थेट प्रक्षेपण चालूच राहील. मृत भाविकांच्या महिन्यांच्या व पहिल्या वार्षिक स्मृती दिनाच्या मिस्साच्या बाबतीत वेगळी सोय केली जाईल. एखाद्या घरात मयत झालं असेल, महिन्याची मिस्सा असेल, त्यांना कशी काही मिस्सा द्यायची ते आम्ही तुम्हाला सांगू. आणि पहिल्या वर्षाचीच वार्षिक मिस्सा वेगळी दिली जाईल किंवा कशी आम्ही तयारी करू. फक्त पहिल्या वर्षाचीच वार्षिक स्मृती दिन, त्याच्या बाबतीत आम्ही वेगळी मिस्सा देण्याची सोय करू. आता माझ्या प्रिय बंधूंनो, या आणि अनेक सूचना तुम्हाला वेळोवेळी सांगितल्या जातील आपल्या चर्चची परिस्थिती लक्षात घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन. आता या सगळ्या थोड्या विचित्र सूचना वाटतात, थोड्या आगळ्या वेगळ्या वाटतात, परंतु आपल्याकडे पर्याय नाही. परिस्थितीच तशी आहे. चर्च कोरोना व्हायरस वाढवण्याची जागा झाली पाहिजे नाही किंवा आपण कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं पाहिजे नाही. जरी तुम्हाला आवडत नाही, मला सुद्धा आवडत नाही, मला सुद्धा सांगताना खूप काही विचित्र वाटतं की मिस्साला येण्याबाबतीत एवढं नियंत्रण ठेवायचं, हे खूप विचित्र वाटतंय. परंतु आपल्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही आहे. सध्या सिच्युएशन, परिस्थिती नॉर्मल नाही, त्यामुळे आपण सुद्धा नॉर्मल जसे वागतो तसे वागू शकत नाही. तर या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास तुम्ही आमच्याशी सहकार्य कराल जेव्हा चर्च चालू होईल तेव्हा, अशी आमची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त इतर अन्य काही सूचना तुम्हाला द्यायच्या असतील तर मला तुम्ही फोनवर सांगू शकता किंवा मला व्हॉट्सॲपने मेसेज पाठवून तुम्ही सांगू शकता. त्या सूचना पुन्हा आम्ही पॅरिश काउन्सिल समोर मांडू किंवा मला त्या सूचना योग्य वाटल्या तर त्यासुद्धा सूचना मी
घेईन आणि त्याप्रमाणे आपण मिस्सा सुरू करायच्या जेव्हा तारखा घोषित होतील त्याच्या अगोदर पुन्हा एकदा पॅरिश काउन्सिलच्या निवडक लोकांची मी सभा घेईन आणि सगळ्या गोष्टी फायनलाइज करून पुन्हा आपण मिस्साला शिस्तीत सुरुवात करणार आहोत. तर माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या पॅरिशसाठी आहेत. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ अन्य पॅरिशच्या लोकांबरोबर शेअर करू नका, कारण त्यांच्या पॅरिशमध्ये ते त्यांच्या पॅरिशच्या परिस्थितीनुसार वेगळं नियोजन करतील. त्यांनी आपल्याबरोबर तुलना केली पाहिजे नाही, आपण त्यांच्याबरोबर तुलना करू शकत नाही. प्रत्येक पॅरिशची सिच्युएशन वेगळी आहे. तर प्लीज हा व्हिडिओ कोणी शेअर करू नका, फक्त आपल्यासाठीच ठेवा. तुमच्या सहकार्याबद्दल आगाऊच मी तुमचे आभार मानतो. सगळ्यांनी सेफ राहा, तोंडावर मास्क घाला, बाहेर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, वारंवार हात साबणाने धुवा, सॅनिटाईज करा. तुमच्या सगळ्यांना देव सुरक्षित ठेवो हीच आमची प्रार्थना. थँक्यू. गॉड ब्लेस यू.